फॅमिली, कशा आहात? बरे आहात ना? चला मी तुम्हाला आज चीज पट्टी समोसे बनवून दाखवते. तर त्याला लागणारे साहित्य: 4 मोठे बटाटे, वाटाणे, हिरवी मिरची, लसूण, चीज, कोथिंबीर, अद्रक स्वच्छ धुवून घेतले, काळी मिरी पावडर, मैदा एक थोडासा घेतला, मैदा, मेयोनीज आणि हे समोसे बनवायची पट्टी. आणि चटणीसाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि चिंच थोडी भिजत घातली. चला, आणि चवीनुसार मीठ टाका. चला तर आपण सुरुवात करूया. तर हे बटाटे मी उकडून घेतलेत. त्याला तर आपण सोलून घेऊया. आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि ते उकळून घेऊया. थोडे शिजून घेऊ. तोपर्यंत आपण हिरवी मिरची, अद्रक आणि अद्रक हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊया. ठेवले. आता आपण गॅस पेटून घेऊया आणि पातेलं गरम झालं की ते थोडंसं तेल सोडूया. आपण पातेल्यात तेल सोडून घेतलं थोडं, आणि त्याच्यात थोडीशी राईस. लाल झालं पाहिजे. ते लाल थोडी तडतडली कराई. मग आपण हा अद्रक लसूण हे जाडसर वाटून घेतलं ते त्याच्यात सोडून घेऊया. आणि ही आपली मिरी पावडर, त्यात आपण हा वाटाणे करून घेऊ. थोडं बारीक आता याच्यात आपण चवीनुसार मीठ सोडून घेऊया. आणि हे व्यवस्थित हलवून घ्या. त्याच्यात आपण बटाटे सोडून घेऊया. गॅस बंद करूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आपण ह्याच्यात कोथिंबीर सोडूया. थोडं थंड करून हाताने आपण मॅश करून घेऊया. चीज किसून घेऊया. अशा प्रकारे चीज किसून घेतले आणि मी हे चीज याच्यात टाकून घेते पूर्ण. हे आपण आपलं सारण थंड झालं आहे. हे असं छानपैकी मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घेऊ. अशी आपली पेस्ट. समोशाचे पट्टे आहेत. तर आणि मी एक ताट घेतले खाली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला मी हे मेयोनीज अशा प्रकारे लावून घेते. त्याच्यात मी हे जे आपण सारण केले हे भरून घेऊया. हे सारण मी व्यवस्थित भरून घेतले आणि याचा एक कोना मी असा दुमडून घेतला. नंतर हे आपण हे अशा प्रकारे दुमडून घेऊया.
आता इथे हा भाग जो राहिला आहे त्याला आपण थोडीशी पेस्ट इथे थोडीशी लावायची पेस्ट आणि हे आपण याला पॅकिंग करूया. अशा प्रकारे आपला पट्टी समोसा तयार झाला. अशा प्रकारे आपले समोसे बनवून तयार झाले. तर आपण याला आता त्या कढईत आपण तेल टाकून घेतले. तर तेल गरम होऊ द्या, जास्त पण गरम नको व्हायला, नाहीतर आपले समोसे काळे होते. तर तेल थोडं गरम होऊ द्या. तेल आपलं चांगलं तापलं आहे. आता थोडा गॅस आपण कमी करू. असे ब्राऊन कलर आपण समोसे तळून घेऊ. अशा प्रकारे आपले समोसे तळून झालेत. बघा, याला जरा पण तेल नाही, काय नाही. आणि समोशाबरोबर मी ही हिरवी चटणी केली, कोथिंबीर आणि चिंचेची. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट आणि शेअर, लाईक करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.